राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश केला होता। खरं तर राजकारण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्यातूनच आपण लोकांना प्रेरणा देऊ शकतो, दिशा देऊ शकतो हे त्यांना कळलं होतं। म्हणून त्यांनी पुन्हा पंजाब लुधियानामधनं राजकारणामध्ये प्रवेश केला होता। तिथंही आपलं नशीब आजमावायचा त्यांनी प्रयत्न केला होता। मात्र ज्या संपूर्ण समाजानं त्यांना एकदिलानं मोठं केलं, श्रेष्ठ केलं, ते धर्मेंद्र आज आपल्याला सोडून गेलेले आहेत। त्यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी मी तुम्हाला सांगते आणि ही बातमी सांगताना मला मनापासून क्लेश होत आहेत। धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ते धर्मेंद्र आज आपल्याला सोडून गेले आणि आता इथं रुग्णालयाच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत। अनेक चाहते, त्यांचे नातेवाईक आणि नातेवाईक नसलेलेही नातेवाईक, रक्ताचे नसलेले नातेवाईक सुद्धा या ठिकाणी रांगा लावून त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रांग लावतायत। त्यांना अलविदा करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। रुग्णालयाबाहेर गर्दी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पोलिसांचा पाहायला मिळतोय, कारण चाहते काही वेळात गर्दी करू शकतात। आपण ही दृश्य त्यांची पाहतोय, अगदी शेवटच्या दिवसातली ही दृश्य आहेत। आपल्या तरुण मित्रांसोबत या ठिकाणी उभे आहेत आणि त्याचबरोबर आता आपण त्यांचे जुने फोटो सुद्धा पाहतोय। आपल्या तरुण वयामध्ये त्यांनी कारकिर्दीमध्ये शिखरावर असताना ज्या प्रकारे आपल्या दोस्तांसोबत, आपल्या कुटुंबासोबत त्यांनी जे क्षण व्यतीत केलेले आहेत, त्यावेळच्या आठवणी जागवण्यासाठी आपण त्यांचे फोटो पाहतोय। धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन झाल्यानंतर सगळा चित्रपटसृष्टी, खरं तर कलाविश्व हे सगळं जे आहे ते शोकसागरात बुडून गेलेलं आहे। आजचा हा काळा दिवस मानला जायला हवा, कारण ह्या भारताचं हे आराध्य दैवत होतं, चित्रपट क्षेत्रातलं हे आराध्य दैवत होतं आणि त्यानं आज अखेरचा श्वास घेतलेला आहे। आपण एके बाजूला त्यांची दृश्य पाहतोय, आजची मुंबईतले दृश्य आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे तारुण्यातले फोटो आहेत। आपल्या कुटुंबियांसमवेत, रेखा यांच्या समवेत, आपल्या मुलींसमवेत त्यांनी काढलेले फोटो आहेत आणि एका बाजूला आपण त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा कसा चेहरा होता ते सुद्धा पाहतोय। प्रत्येक चित्रपटातला चेहरा जरी तोच असला तरी त्यातून पडणारी छाप जी आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे। प्रत्येक ठिकाणी एक वेगळी भावना आहे आणि ती भावना आपल्या मनाला पडसाद घालते, हाक मारते। हे सगळ्या आठवणी ज्या आहेत धर्मेंद्र यांच्या गेल्या अनेक दशकांमधल्या, जवळपास 7 दशकांमधल्या या सगळ्या आठवणींना उजाळा आपण देतोय। धर्मेंद्र यांचं निधन झाल्यामुळे खरं तर त्या काळातल्या चित्रपटसृष्टीतल्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर आजच्या नवोदित कलाकारांना सुद्धा दुःख झाल्याचं आपण पाहू शकतोय। त्यांना बॉलिवूडचा ही मॅन म्हणायचे आणि हा ही मॅन आता अखेर काळाच्या पडद्याआड गेलेला आहे।